प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं देवर्डा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी घेतली व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ. व्यसन आणि मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत मनीषा दिदी यांचे मार्गदर्शन. आजरा तालुक्यातील देवर्डे येथे श्री रवळनाथ हायस्कूल व विद्यामंदिर शाळेत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आजरा यांच्या वतीने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. 10 कोटी लोकांना व्यसनमुक्तीचा संकल्प या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. यावेळी कोवाड केंद्राच्या संचालिका मनीषा दिदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसन आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्पष्ट केले. देशाचे भवितव्य शाळेच्या वर्गातून घडत असल्याने युवकांनी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून चांगल्या सवयी अंगीकाराव्यात असे आवाहन त्यांनी केले. पुस्तके वाचणे, खेळ खेळणे, संगीत ऐकणे आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारणे यामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो असेही त्यांनी सांगितले. व्यसनामुळे आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक तसेच आरोग्य आणि जागतिक शांततेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमास मुख्याध्यापक चंद्रकांत घुरे, अर्जुन कोकितकर, देवेंद्र शिखरे, महेश नावलगी, सुनीता पाटील, सुनील पाटील, संजय सुतार, संतोष आमणगी, सुभाष चौगुले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.